या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो, या 7 गोष्टी नेहमी गुप्त ठेवायच्या आहेत. याविषयी मी बाळूमामांचे विचार आणि बाळूमामांनी सांगितलेले जे 7 गुप्त विचार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर अजून म्हणजे त्या 7 गोष्टींची गुप्त माहिती थोडक्यात मी अजून सांगणार आहे. लक्षात ठेवा, ते 7 गुप्त सोडून दुसऱ्या अर्थामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, चांग बरं, बाळूमामांच्या नावानं चांग बरं. बाळूमामांच्या विचारानुसार माणसाने आयुष्यात काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात, कारण प्रत्येक गोष्ट जगासमोर मांडली तर त्याची किंमत कमी होते. तसेच भक्तांनो, नजरेचा, मत्सराचा आणि नकारात्मकतेचा ऊर्जेचा परिणामही होऊ शकतो. खाली त्या 7 गोष्टी आणि त्यावर बाळूमामांचा सखोल संदेश दिलेला आहे, ते आपण आता पाहूया. तर भक्तांनो, पहिली गुप्त गोष्ट म्हणजे आपले ध्येय आणि स्वप्न. बाळूमामा सांगतात की आपले ध्येय कधीही सगळ्यांना सांगू नका. जेव्हा आपण काहीतरी मोठं करायचा विचार करतो तेव्हा भक्तांनो, काही लोक आपल्याला थांबण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शंका, टीका आणि नकारात्मक बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच आपले स्वप्न मनात ठेवा, मेहनत करा आणि यश मिळाल्यावरच जगाला दाखवायचं आहे भक्तांनो. दुसरी गुप्त गोष्ट म्हणजे आपली कमाई आणि संपत्ती. भक्तांनो, आपण किती कमवतो, किती पैसा आहे, हे कधीही उघडपणे कोणाला सांगू नका. बाळूमामांच्या मतानुसार, बाळूमामांच्या विचारानुसार जास्त संपत्ती दाखवली तर मत्सर वाढतो आणि काही लोक आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. शांतपणे प्रगती करा आणि साधेपणाने जगा, हीच खरी श्रीमंती आहे. तिसरी गुप्त गोष्ट, घरातील समस्या, आपल्या कुटुंबातील अडचणी. भक्तांनो, घरातील वाद, तणाव किंवा अडचणी बाहेर सांगितल्या तर लोक त्याचा गैरफायदा घेतात. बाळूमामा म्हणतात, घरातील गोष्टी घरातच ठेवल्या तरच घर टिकते. बाहेर सांगितल्याने समस्या तुटत नाहीत तर उलट वाढतात भक्तांनो. तर चौथी गुप्त गोष्ट ती म्हणजे आपले दुःख आणि कमकुवतपणा. प्रत्येक माणसाला दुःख असतं, पण ते सगळ्यासमोर मांडणं योग्य नाही. कारण काही लोक सहानुभूती दाखवतात, पण काही जण त्याचा फायदा घेतात. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, तुमचा संघर्ष तुमची ताकद आहे, त्याला गुप्त ठेवा आणि त्यातूनच उभे राहा. भक्तांनो, 5वा गुप्त संदेश काय आहे? केलेली दानधर्म किंवा मदत. जर आपण कोणाला मदत केली, दान केलं, तर ते भक्तांनो गुप्त ठेवा. बाळूमामा सांगतात की खरी सेवा तीच जी कोणालाही कळत नाही. ठीक आहे. तर ज्याला प्रसिद्धी हवी असते त्याची पुण्याई कमी होते. देवाला सगळं दिसतं, त्यामुळे लोकांना दाखवण्याची गरज नाही. 6वी गुप्त गोष्ट ती म्हणजे आपण काय करणार आहोत, पुढचा प्लॅन काय आहे हे आधीच सांगू नका. कारण काही लोक अडथळे निर्माण करतात किंवा आपली कल्पना वापरून पुढे जातात. बाळूमामा सांगतात की भक्तांनो, काम पूर्ण होईपर्यंत शांत राहा आणि यश मिळाल्यावरच बोलायचं आहे. 7वी गोष्ट म्हणजे भक्तांनो, 7वा गुप्त गोष्ट ती म्हणजे भक्ती, साधना आणि देवाशी संबंधित अनुभव सगळ्यांना सांगू नयेत. हे अनुभव खूप पवित्र असतात आणि ते फक्त तुमच्यासाठीच असतात. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, देवाशी असलेली संबंध हा खाजगी असतो, त्याची जाहिरात करू नका. तसेच भक्तांनो, जीवनात शांतता, यश आणि आनंद पाहिजे असेल तर काही गोष्टी मनातच ठेवायला शिका. जगात भक्तांनो सगळेच आपले नसतात, त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवणं धोकादायक असू शकतं. जास्त बोलणारा माणूस लवकर हरतो आणि शांत राहणारा माणूस मोठं यश मिळवतो. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तसेच बाळूमामांच्या विचारानुसार
दुसऱ्या अधिक खोल आणि जीवनाशी जोडलेल्या अर्थाने पाहिले तर 7 गोष्टींबद्दल मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, बाळमामा पुढेही सांगतात की आपण स्वतःशी काही बोलतो, आपले विचार कसे आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. बाळमामा यांच्या मते मनातल्या नकारात्मक गोष्टी बाहेर व्यक्त केल्यास त्या अधिक मजबूत होतात. म्हणून मनात नेहमी सकारात्मकता गोष्टी ठेवा आणि स्वतःशी केलेली चर्चा गुप्त ठेवा. भक्तांनो, तसेच खरी शक्ती ही दाखवण्यात नसते, ती अनुभवनात असते. जर तुम्ही तुमची ताकद सगळ्यांना दाखवली तर लोक तुम्हाला आव्हान देतात किंवा वापरून घेतात. लक्षात ठेवा. बाळमामा आपल्याला सांगतात की शांत माणसात सर्वात जास्त शक्ती दडलेली असते. ठीक आहे. तर अपयश हे शिकवण्याचं साधन आहे, पण ते प्रत्येकाला सांगणं गरजेचं नाही. कारण काही लोक त्यावर हसतात तर काही जण तुमच्यावर विश्वास सोडणं ठेवतात. लक्षात ठेवा. त्याऐवजी अपयशातून शिकून पुन्हा उभं राहणं हेच खरं यश आहे. भक्तांनो, प्रेम, राग, अपेक्षा हे सगळं भाव खूप वैयक्तिक असतात. बाळूमामा यांच्या विचारानुसार नात्यांमधले सगळे भाव बाहेर सांगितले तर त्याची पवित्रता कमी होते. काही भावना फक्त त्या व्यक्तीसोबतच शेअर कराव्यात. जीवन म्हणजे एक खेळ आहे आणि प्रत्येक चाल भक्तांनो विचारपूर्वक असावी. जर तुम्ही तुमची पुढची चाल आधीच सांगितली तर लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच शांतपणे काम करा आणि योग्य वेळी परिणाम दाखवा. बाळमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो, संयम ही सर्वात मोठी शक्ती आहे, पण ती दाखवायची नसते, अनुभवायची असते. बाळमामा म्हणतात की जो माणूस शांतपणे वाट पाहू शकतो तोच मोठं यश मिळवतो. तुमचा संयम गुप्त ठेवा, कारण त्यातूनच तुमचं यश तयार होतं. बाळमामा पुढेही सांगतात की भक्ती ही मनाची गोष्ट आहे, प्रार्थनाची नाही. जर तुम्ही तुमची श्रद्धा सगळ्यासमोर दाखवली तर काही जण त्यावर प्रश्न उपस्थित करतात. बाळमामा सांगतात की देवाशी असलेला संबंध हा शब्दापेक्षा भावना आणि विश्वासात असतो. भक्तांनो, नवीन दृष्टिकोनातून बाळमामा सांगतात आपल्याला, अरे माझ्या बाळांनो, गुप्त ठेवणं म्हणजे भीती नाही तर शहाणपण आहे. ती गोष्ट जितकी मौल्यवान असते ती तितकी जपून ठेवावी लागते. जीवनात मोठं व्हायचं असेल तर कमी बोलायला आणि जास्त समजून घ्यायला शिका, कारण शांततेत सर्वात मोठी शक्ती लपलेली असते. भक्तांनो, बाळमामांच्या नावानं सांग बरं. तसेच भक्तांनो, बाळमामांच्या शिकवणीत गुप्त ठेवणे म्हणजे फक्त लपवणे नसून स्वतःच्या ऊर्जेचं, शांततेचं आणि प्रगतीचं रक्षण असते. लक्षात. अनेकांना वाटतं दुःख लपवायचं पण आनंद मोकळेपणाने सांगायचा. पण बाळमामांच्या मते जास्त आनंद दाखवला तर काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होतो. म्हणून तुमचा आनंद मनात जपा, शांतपणे उपभोगा. बोला बाळमामांच्या नावानं सांग बरं. तुम्ही आयुष्यात पुढे जात आहात हे प्रत्येक टप्प्यावर सांगायची गरज नाही, कारण लोक तुमच्या वाटेत अडथळे निर्माण करू शकतात. बाळमामा सांगतात, वृक्ष वाढतो तेव्हा आवाज करत नाहीत, पण फळ देताना सगळ्यांना दिसतो. आपण घेतलेले प्रत्येक निर्णय सगळ्यांना समजावून सांगण्याची गरज नसते, कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. तुमचा निर्णय योग्य आहे की नाही हे काळच सिद्ध करतो, लोक नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःमध्ये बदल करत असाल, वाईट सवयी सोडत असाल तर ते गुप्त ठेवायचे आहेत, कारण काही लोक तुम्हाला परत जुन्या सवयींकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. शांतपणे बदल करा आणि परिणाम स्वतः बोलू दे. लक्षात ठेवा. कधीकधी आपल्याकडे खूप चांगल्या कल्पना असतात, त्या सगळ्यांना सांगितल्यास काही लोक त्या कॉपी करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करतात. बाळूमामांचा संदेश, कल्पना ही बीज आहे, ती जपून लावा.
मगच ती भक्तांनो मोठं झाड बनतं. भक्तांनो, बाळमामा म्हणतात की अरे माझ्या लेकरांनो, तुम्ही कितीही सहन करता, तुम्ही किती सहन करता, किती संघर्ष करता, हे सगळ्यांना सांगू नका. कारण काही लोक याचा गैरफायदा घेतात. शांतपणे सहन करा, पण योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहा. तसेच भक्तांनो, तुम्ही भविष्यात काय मोठं करणार आहात हे आधीच सांगितल्याने लोक हसतात किंवा निरुत्साही करतात भक्तांनो. म्हणूनच तुमचं रिझन मनात ठेवा. तुम्हाला जे काही करायचं आहे ते कोणाला सांगू नका, फक्त मनात ठेवा. काम करा आणि यश मिळाल्यावरच जगाला दाखवा. गुप्तता. भक्तांनो, बाळूमामांनी गुप्तताबद्दल एक महत्त्वाचा संदेश सांगितलेला आहे. गुप्तता ही कमजोरी नाही, ती एक शक्ती आहे. जीवनात जे लोक शांत असतात तेच आतून सर्वात मजबूत असतात. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ते सतत बोलतात पण काहीच करत नाहीत. दुसरे म्हणजे जे शांत राहतात आणि मोठं करून दाखवतात. लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात भक्तांनो, तुझं जीवन, तुझी स्वप्न आणि तुझं मन हे सगळं खूप मौल्यवान आहे. ते प्रत्येकाला दाखवू नको, कारण प्रत्येकजण त्याची किंमत समजून घेईलच असं नाही. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. तसेच भक्तांनो, जीवनानुभवातून आलेला आणि वेगळ्या अर्थाने बाळूमामांचा संदेश आता मी तुम्हाला सांगणार आहे. हे विचार फक्त गुपित ठेवण्याबद्दल नाहीत, तर स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं आणि योग्य वेळी स्वतःला उघड करण्याचं शहाणपण शिकवतात. भक्तांनो, तुम्ही तुमचा वेळ कुठे आणि कसा खर्च करता हे सगळ्यांना सांगू नका, कारण काही लोक तुमचा वेळ वाया घालवतात, तुम्हाला चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवतात. बाळूमामा सांगतात की ज्याने वेळ जपला त्याने आयुष्य जिंकलं. भक्तांनो, तसेच बाळूमामा पुढेही सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, तुम्हाला कोण आवडतं, कोणावर विश्वास आहे हे सगळ्यांना सांगू नका, कारण लोक तुमच्या नात्यांचा वापर करून तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणूनच मनात ओळख ठेवा आणि शब्दात व्यक्त करू नका. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तुम्ही पुढे काय शिकणार, कोणत्या दिशेने जाणार आहे हे आधीच उघड करू नका. कोणाला काही सांगू नका, मनातच ठेवा. कारण काही लोक तुम्हाला गोंधळात टाकतात किंवा तुमचा मार्ग बदलतात. लक्षात ठेवा. शांतपणे स्वतःला तयार करा. हीच तुमची सक्सेसचा मार्ग आहे, यशस्वी होण्याचा मार्ग आहे. भक्तांनो, आत्मविश्वास हा दाखवण्याचा विषय नाही, तो जपण्याचा, जाणवण्याचा आणि तो आपल्या मनाला मजबूत बनवण्याचा विषय आहे. जास्त दाखवाल तर अहंकार भक्तांनो वाटतो आणि कमी दाखवाल तर लोक कमी लेखतात. म्हणून तो मनातच ठेवा आणि कृतीतून दाखवा. भक्तांनो, तुम्ही आयुष्यात काय शिकलात, कोणत्या चुका केल्या हे सगळ्यांना सांगण्याची गरज नसते, कारण प्रत्येक माणूस आपल्या अनुभवातूनच शिकतो. बाळूमामा सांगतात अरे माझ्या बाळांनो, शहाणपणा सांगून नाही तर जगून सिद्ध होतो. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही मनाने शांत आहात, समाधानी आहात हे सगळ्यांना सांगितल्याने त्याची किंमत कमी होते. काही लोक तुमची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून तुमची शांती जपून ठेवा. ठीक आहे. तसेच तुम्ही खरे कोण आहात, तुमची क्षमता किती आहे हे सगळ्यांना कळू देऊ नका, कारण लोक तुमच्यावर अपेक्षा लादतात किंवा तुम्हाला वापरतात. योग्य वेळ आल्यावरच तुमची खरी ओळख जगासमोर आणा. लक्षात ठेवा. बाळूमामांचा अत्यंत गूढ संदेश. भक्तांनो, शेवटी बाळूमामा सांगतात, शेवटी हा संदेश काय सांगतात तर जीवनात जे काही मौल्यवान आहे ते नेहमी शांततेत वाढतं. आवाज फक्त रिकामेपणाचा असतो. भक्तांनो, लक्षात ठेवायचे आहेत कोणत्या गोष्टी तर सूर्य उगवताना आवाज करत नाही, पण सगळं जग उजळतो. लक्षात ठेवा. तसंच बीज जमिनीत शांतपणे वाढतं पण मोठं झाड बनतं. लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, तुमचं जीवन ही शांतपणे घडवा.
शेवटी बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, अरे माझ्या प्रिय भक्तांनो, जास्त बोलणं कमी करा, निरीक्षण वाढवा आणि स्वतःला गुप्त ठेवा भक्तांनो. कारण गुप्ततेतच तुमची खरी ताकद भक्तांनो दडलेली असते. ठीक आहे. तर भक्तांनो, हे मी तुम्हाला 7 गुप्त संदेश सुरुवातीला जे सांगितलेले आहेत ते तुम्हाला गुप्तच ठेवायचे आहेत, कुणाला सांगायची गरज नाही. ठीक आहे. तर या 7 गुप्त वस्तूंची, गुप्त माहितींची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश, भक्तिमय व्हिडिओ आणि भावनिक संदेश, बाळूमामांचे विचार, बाळूमामांचे जे काही संपूर्ण माहिती असतील आणि आपल्या हिंदू धर्मातील जे काही संपूर्ण सणासुदीचे, जे काही एकादशी, अमावस्याची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी, बाळूमामांच्या नावानं चांगलं, हर्षदनाथांच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा भक्तांनो. ठीक आहे. आणि हा माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.